आज आपण खमंग असा मुरमुऱ्याचा चिवडा पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला साहित्यामध्ये मुरमुरे, कांदा, मीठ, हळद, शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कैरी हे आपल्याला लागणार आहे। त्याचसोबत आपल्याला फोडणीसाठी मोहरी पण लागणार आहे। मग आपण तेल घेतलेले आहे एका कढईमध्ये, त्यामध्ये आपण कांदा, शेंगदाणे, मोहरी हे टाकून घेतलेले। त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे, हिरवी मिरची, त्यासोबतच आपण त्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीरसुद्धा। हे आपण चांगलं हलवून मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला चांगलं हलवल्याच्या नंतर त्याला थोडंसं छान होऊ द्यायचं आहे कमी गॅसवर। जेव्हा याची एक खमंग चव यायला सुरू होईल त्यावेळेला आपण त्यामध्ये घालणार आहोत मीठ, हळद। हे आपण मीठ घातल्यावर अशी हळद घालणार आहोत। याला आपण चांगलं परतवून घेणार आहोत जेणेकरून आपल्या चिवड्याला एक चांगला पिवळा असा छान रंग येणार आहे। कढईतच हळद मीठ घातल्यामुळे आपलं कलर चांगला येतो। त्यामध्ये थोडीशी साखर पण टाकली की चवीसाठी छान लागावं। हा चिवडा आपण अगदी ताबडतोब खाण्यासाठी करत आहोत। हा असा सगळा चांगला मिक्स झाला की याला थोडंसं छान नीट हलवून घ्यायचं आणि असं सर्विंग डिशमध्ये वाढून घ्यायचा तो। आपण ही कैरी जी चिरून ठेवली होती ती आता या चिवड्यावर आपण ती कैरी अशी वरतून घालणार आहोत आणि ह्या कैरीचा आंबट गोडपणा आणि चिवड्याचा खमंगपणा हे एकदम छान चवीला लागत असतं। ही चव घेऊन पाहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा चिवडा चवदार असा कुरकुरीत मस्त लागणार आहे। चला तर मग तुम्ही पण चिवडा खाऊन पहा आणि अजून नवनवीन रेसिपीसाठी मला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा।